झी 24 तास एक पाऊल पुढे। आदर्श घोटाळ्यामुळे मुख्यमंत्रीपद गेलं असलं तरी होम ग्राउंडवरची पकड ढिली झाली नाही हे दाखवून देण्याची संधी नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं अशोक चव्हाण यांना आली आहे। 40 प्रभागातील 81 जागांपैकी 80 जागांसाठी रविवारी 14 ऑक्टोबरला मतदान होणार आहे। एक जागा काँग्रेसनं बिनविरोध जिंकली आहे। निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून मागील वेळीप्रमाणे यावेळीही नांदेडची जनता काँग्रेसला स्पष्ट बहुमत देईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे। नगरपालिकेची निवडणूक झाली, जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, त्यात आम्हाला चांगलं जागा मिळाल्या आणि त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये आमचा अध्यक्ष आम्ही आणू शकलो। इतरही ज्या ब आणि क वर्ग नगरपालिका आहे त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक निवडून आले, काही ठिकाणी अध्यक्ष आमचे झाले। मला खात्री आहे की या सर्वांच्या सहकार्यातून एक चांगलं वातावरण नांदेड शहरामध्ये आज आहे आणि चांगल्या जागा आम्ही बहुमताकडे जाऊ अशी माझी अपेक्षा आहे। दुसरीकडे विरोधी पक्षांनीही काँग्रेस विरोधात जोरदार प्रचार सुरू केलाय। काँग्रेसनं विकास कामांच्या नावाखाली केवळ भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। काँग्रेस ही अत्यंत भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे। केवळ राज्याचं किंवा देशाचं मी म्हणत नाही, खुद्द नांदेड शहराच्या विकासाचा जो बट्ट्याबोळ काँग्रेसच्या या राजवटीने केलेला आहे। मग गुरुद्दा गदीचे 3000 कोटी मंजूर झाले, मग 1700 कोटी खर्च झाले, पण प्रत्यक्षात नांदेडचा आज एकही रस्ता हा चालण्यायोग्य नाही। शिवसेना, भाजप, रिपाई या महायुतीसह राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि अपक्ष उमेदवारही आपलं नशीब या निवडणुकीत आजमावत आहेत। मात्र या निवडणुकीत खरी प्रतिष्ठा पणाला लागली आहे ती अशोक चव्हाणांची। झी 24 ताससाठी नांदेडहून केशव घोनसे पाटीलसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।